TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम व पंजाब तालीम तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख व सोलापूर महानगरपालिका गटनेते अमोल बापू शिंदे आणि माजी सभापती मनपा शिक्षण मंडळ संकेत भाऊ पिसे यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। सन 2007 सालापासून तत्कालीन पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोक कामठे साहेब यांच्या उपस्थितीत थोरला मंगळवेढा तालीम या महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सव मंडळाने रोजा इफ्तार पार्टीची परंपरा सुरू केली होती। ही परंपरा आज सन 2026 मध्येही निरंतर सुरू आहे। या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर शहर पोलीस उपायुक्त गौहर हसन व उपायुक्त विजय कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। यावेळी नगरसेवक तौफिक हत्तौरे, चेतन नरोटे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, MIM शहराध्यक्ष शौकत पठाण, राजू कुरेशी, राजू हुंडेकरी, नगरसेवक अझर हुंडेकरी, माजी नगरसेवक रियाज खरादी, करीम लोखंडवाला, युवा नेते ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, सागर पिसे, सोहेल कुरेशी, समीर शेख, प्रसाद कुमठेकर, वाहिद विजापुरे, समीर लोंढे, जावेद वाडरसर, इब्राहिम शेख, इम्तियाज कमिशनर, गफूरदादा शेख, अल्फरान आबादीराजे यांच्यासह अनेक मान्यवर व रोजा सोडणारे असंख्य बांधव उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे थोरला मंगळवेढा तालीम पंजाब तालीम रमजान पवित्र महिना आहे, याच्यामध्ये रोजा इफ्तार याला खूप विशेष महत्त्व आहे आणि या रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 15-16 वर्षापासून सातत्यानं थोरला मंगळवेढा तालीम मंडळाकडून आयोजित केलं जातं आहे। त्याचाच भाग म्हणून आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पोलीस खात्यातील ज्येष्ठ सर्व अधिकारी, या भागातील सर्व समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव असतील, हिंदू समाज बांधव असतील, राजकीय पक्षातील अनेक नेते असतील, सामाजिक कार्यातील असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा कार्यक्रम होतो। खरंच हा कार्यक्रम एक मनाला समाधान देणार आहे, जेणेकरून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरता या कार्यक्रमाचं तितकंच महत्त्वाचं आहे। याआधीसुद्धा आम्ही गणेश उत्सवाच्या काळामध्ये रमजान आणि गणेश उत्सव एकत्र आला होता, त्यावेळेस गणपतीच्या मूर्तीसमोर थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं तिथंसुद्धा रोजा इफ्तार कार्यक्रम केला होता। मला या भागाचा नगरसेवक म्हणून मी एवढंच सांगतो, सोलापूर शहरामध्ये हा सगळ्यात मध्यवर्ती असलेला भाग आहे आणि या सगळ्या भागाची सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतो।